अभिनेत्री तेजश्री प्रधान कायमच अनेक गोष्टींसाठी चर्चित असते। सध्या ती स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारतेय। तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय। याआधी तेजश्रीने अनेक मालिकांमध्ये काम केलंय, तर होणार सून मी या घरची या मालिकेत तिने साकारलेली जान्हवी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे। याच सोबत तिचा पंचक हा सिनेमा सुद्धा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला, तर तदैव लग्नम हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। याच सोबत तेजश्री अनेक विषयांवर व्यक्त होताना दिसते। नुकतंच तिने रेडिओ मिर्ची मराठीला मुलाखत देताना अनेक विषयांवर तिची मतं मांडली। मुलाखतीमध्ये तेजश्रीला विचारण्यात आलं होतं की यशाकडे तू कशी बघतेस। यावर तेजश्री म्हणाली, मी यशाकडे असं बघते की कालच्या माझ्या वर्जनपेक्षा आजचं माझं वर्जन चांगलं आहे का। मी जो आज दिवस घालवलाय तो घालवल्यानंतर रात्री मला समाधानाची झोप लागत असेल तर मी त्या दिवशी यशस्वी झाले। याच्या पलीकडे यश काही नसतं, हे मृगजळ आहे। मी टेलिव्हिजन आज एवढी वर्ष करतेय। टेलिव्हिजनचे माझे 3,500-4 हजार भाग करून झाले असतील, पण तरीही ज्या दिवशी माझा शो संपतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आजही लोक मला विसरतात आणि माझा नवीन शो सुरू झाल्यानंतर पुन्हा मला ते नव्याने डोक्यावर घेतात। त्यामुळे हे मृगजळ आहे। तुम्ही दिसताय तोपर्यंत तुम्ही आहात, ज्या दिवशी तुम्ही दिसायचे बंद होणार आहात त्या दिवशी काही नसणार आहे। त्यामुळे तुमच्या प्रवासावर लक्ष द्या, कारण तो प्रवास हा तुमचा असतो, तो इतरांचा प्रवास नसतो। तुम्ही कुठल्याही लांबच्या प्रवासाला निघाल्यानंतर, जसं की गोव्याला निघाल्यानंतर दोन्ही बाजूला झाडं दिसतात, ते दृश्य बघायला छान वाटतं, पण ते दृश्य बघून व्हायच्या आत ते मागे निघूनही जातं। तुमच्या बरोबर काहीच राहत नाही, तो एक प्रवास आहे जो चालूच आहे आणि चालूच राहणार आहे। त्यामुळे या काळात लोक येतील, तुमचं कौतुक करतील, ट्रोल करतील, पण ते कायम नसतं। त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या प्रवासावर लक्ष द्या। तेजश्रीचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनतंय। तुमचं यावर काय म्हणणं आहे आणि तुम्हाला तेजश्रीचा अभिनय आवडतो का, हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।